विशेषा वाचोनी नावे आत्मत्व ही न सहावे किंबहुना न व्हावे कोणीच या. अर्थ तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी काही विशेष आहे काय असा विचार केला असता आत्मत्वाचाही विशेष तुम्हा सहन होत नाही. फार काय सांगावे, तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी कोणीही कोणत्याही स्वरूपात विशेष होऊ शकत नाही. पाठीमागून असा विशेष आलाय, गुरु शिष्य भाव असावा लागतो. तुम्ही वृत्ती मी स्वामी सेवक पण असावा लागतो ना. आणि गुरु शिष्य हा देव भक्तात महत्त्वाचा आहे. आपल्या संप्रदायाला गुरु शिष्य भाव मानलेला आहे, देवभक्त मानलेला आहे सेवेसाठी. पण तिथं उच्च कनिष्ठ भाव राहतो ना. सेवा करायला ते उच्च शिष्य असावं लागतात. सेवा करणारा कनिष्ठ भाव तिथं वेद सिद्ध होतो महाराज. आणि मग त्यांच्या ठिकाणी काहीतरी विशेष लावावं लागतं. हो, ते माझे सद्गुरू आहेत, मी त्यांचा शिष्य आहे, असं विशेषपणा लावावं लागतो महाराज. पण सद्गुरूंच्या ठिकाणी मी स्वामी आहे, तू सेवक आहे, हा देखील भाव राहिलेला नसतो. हे स्वामी सेवक कुठंपर्यंत भाव राहतो, जोपर्यंत तुम्ही त्या बोधाला पोहोचू झाला नाही तोपर्यंत. बोधात काय आहे महाराज, बोधात म्हणजे स्वरूप एकच आहे, अद्वैत आहे ना. अद्वैत तुम्हाला भेदाला सिद्धीच होत नाही. अद्वैत आपला हा सिद्धांतच आहे महाराज. अद्वैत हे आपलं काय स्वरूपच आहे महाराज. फक्त उपाधी संबंधाने भेद आलेला आहे. कशा संबंधानं, उपाधी संबंधानं. उपाधी कल्पितच आहे. अज्ञानकृत बंध आहे, भेद आहे. अज्ञान एकदा निवृत्त झालं ना, वस्तुरूपानं व्यापकच आहे महाराज. त्या उपाधीचा संबंध सुटला, उपाधी बाधित झाली ना, चैतन्य काय आहे, एकच आहे महाराज. आणि मग त्या चैतन्याच्या अद्वैत स्थितीत उच्च नीच भाव राहत नाही, कनिष्ठ भाव. त्याच्यामुळे ते कधीही तुम्हाला नमस्काराला देखील मी स्वामी आहे, माझी सेवा करा असं म्हणत नाहीत महाराज. आणि सद्गुरूंच्या ठिकाणी नसतंच महाराज. माऊलींनी तरी सांगितलं तुम्ही महेश्वरच्या मूर्ती कुठनं आहे, हा शब्द कुठनाही नाव सांगा. म्हणजे दिसणार जे आहे ते सगळं परमात्मा स्वरूपच आहे. आणि हाच भाव आपल्याकडे नांदायला पाहिजे महाराज. सद्गुरूंच्या ठिकाणी ते नसतंच महाराज. ते वंदनाला देखील विषय होत नाही. कारण का तुम्हाला व्यवहार करायचं म्हटलं ना, सामान्यात व्यवहार नाही. सामान्य स्वरूप जे आहे ना, तिथं कसलाही व्यवहार नाही महाराज. अव्यवहारी वस्तू आहे ती महाराज. व्यवहार करायचं म्हटलं की कुठंतरी तुम्हाला कल्पित उपाधी कसं घ्यावी. आणि कल्पित उपाधी म्हटलं की तिथं विशेषण लागलं महाराज. मग आता इथं दोन विशेषणं येतात. एक विपरीत विशेषण आहे भ्रमातलं. सामान्य स्वरूप आहे ना, इदम हे स्वरूप जे आहे ना, ते दोन्हीकडेही लागतं महाराज. सामान्य स्वरूप आहे ना, हे इदम जे आहे ना, ते दोन्हीकडेही लागतं महाराज. सामान्य जी दूरी आहे ना, सामान्याची दूरी आहे ना, सामान्य वस्तू आहे ना, ती भ्रमाकडे असते महाराज. आणि भ्रमनिवृत्तीनंतर भ्रमा देखील तीच होती अधिष्ठान रूपानं. मग आता इथं भ्रमाचा स्वीकार करून तुम्हाला काहीतरी करावं लागतं महाराज. विशेषण म्हटलं ना, मग आता हे सर्प आहे भ्रमातला आहे महाराज. विशेषण विपरीत विशेषण जातं. आणि रज्जू रूपानं करणं हे यथार्थ. पण आता इथं भ्रम तरी नाहीच महाराज, तरी विशेष रूपानं काय मानायचं आहे महाराज. भ्रम असला तर तुम्हाला विशेष रूपानं मानावं लागेल. सामान्यात भ्रमही नाही, प्रमा म्हणायचं नाही, प्रमाद आहे ते. कारण का म्हणायचं काय आता. म्हणून तिथं ते तुम्हाला वंदनाला देखील ते विशेष होत नाही. त्या ओळीतनं पुढे जाऊन दिलेलं आहे. तुमच्या सुरुवातीच्या ठिकाणी विशेष असे काही विचार केला असता आत्मत्वाची विशेष तुम्हाला सण होत नाही. आता देह म्हणणं तरी सण होतच नाही, बरोबर आहे. तुम्ही देह आहे हे म्हणणं देखील तुम्हाला सण होत नाही. आता देह नाही तर काय म्हणायचं आहे महाराज. हा, मग आत्मा म्हणावा का. अरे आत्मा आहे तर, आणि आत्म्याला आत्मा काय म्हणायचा आहे.
जे नाही त्याला नाही म्हणायचं नाही, ते नाहीच हो, त्याला काय नाही नाही म्हणायचं नसायचं आहे. पण आहे त्याला देखील महाराज मी आहे मी आहे मी आहे आत्मा आहे काय म्हणते बसायचं महाराज. म्हणजे आहे नाही अतीत आपण अस्थि रूपानं आहोत, सामान्य रूपानं. म्हणून त्याला कुठलेही विशेष सण होत नाही सद्गुरूच्या ठिकाणी. कसं काय आपण वंदन करणार महाराज? ते वंदनाला देखील विषय होत नाही असं त्याचं ज्ञानेश्वर महाराज. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात श्री गुरूंना आत्मा हे विशेष नाव देखील सहन होत. बघा आत्मा म्हणणं देखील, आता तुम्हा मला आत्मा आहे म्हणावं लागणार कुठपर्यंत? देहात्म बुद्धी जायचो ह्या एक अभ्यासाचा त्यालाच निधी द्यासून असं म्हटले मला. अनात्माकार वृत्तीचा प्रतित्याग करून आपल्याला आत्माकार वृत्ती करत ठेवा आणि तिच्याच लावणं गरजेचं आहे महाराज. पण त्यांच्या ठिकाणी ती नाहीच ना, त्यांच्या ठिकाणी ते देखील नाही. कारण का ते पूर्णतेला गेलेले असतात महाराज. देह तरी म्हणतच नाहीत महाराज, पण मी आत्मा आहे मी आत्मा आहे तरी काय म्हणतात काय महाराज? ते नाही महाराज. म्हणून त्यांच्या ठिकाणी मी देह म्हणत तरी सण होतच नाही महाराज, पण मी आत्मा आहे हे देखील सण होत नाही. म्हणून महाराजाला स्तुती देखील आवडू नये महाराज. काय म्हणते त्यांना काय स्तुती 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 महाराज अडकून बसलाय तुम्ही? ते विपरीत विशेषणच आहे महाराज. काही महाराज कशाचंही आलंबन असता कामा नाही महाराज. कारण का जेवढी दादा आलंबन आहे तेवढी आपल्याला बंधाला कारण आहे. आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी काय आहे का महाराज? काय नाही महाराज, निखळ असं आहे महाराज. म्हणून तुम्ही असं आहे तुम्ही तसं आहे असं स्तुतीला कुणाला कशालाही बोलू नये. लोक बोलू नये म्हणजे मग आता काय तुम्ही अजून सांगितलं बसणार काय माझी काय स्तुती करू नका बाबा, माझी काय स्तुती करू. लोक करू नये, लोक काय करते करू. आपल्या ठिकाणी त्याचा अंकुर उठता कामा नाही. म्हणून सत्सामान्य स्वरूप हे नेहमी आपल्याला जगायची सवय राहावी. कारण का ते आपलं स्वरूप आहे. पण अनादी कालापासून आपल्याला काहीतरी विशेषण लागून भ्रमातली मी अमका तमका असला तसला यावला त्यावला हे जे लागले ते सगळं ती घालवण्यासाठी सगळं आहे महाराज. आणि ते गेले की सत्सामान्य स्वरूप राहतं महाराज. आणि मग ते देखील मी आत्मा आहे मी असला आहे तसला हे देखील म्हणता कामा नये. कुठलंही विशेषण लावून घ्यायचं नाही आपल्याला. विशेषण जेवढं आहे तेवढं विपरीत आहे, सण होत नाही त्यांना. मी आत्मा म्हणणं पण हा देखील सण होत नाही. हो मी देह हे म्हणणे तर खपतच नाही. बघा मी देह म्हणणं तरी खपतच नाही. कारण का ते देहातीत झालेले असतात ना, ते देहातीत झालेले असतात महाराज. कारण का मी देह म्हणायला त्यांना ते राहिलेलेच नसतात, त्याच्यात आवरण निवृत्त झालेलं असतं महाराज. स्वरूपाला ते प्राप्त झालेले असतात महाराज. जे कुठपर्यंत आपण म्हणतो जोपर्यंत अज्ञानाचं आवरण आहे तोपर्यंत महाराज ते अज्ञानाचं कार्य आहे महाराज. अज्ञानाचं कार्य एकदा अज्ञान निघून गेलं ना कारणाचं कार्याची निवृत्ती होती महाराज. तिथं काय अशेष विशेष राहतच नाही महाराज. त्यांना मी देह म्हणणं तरी खपतच नाही महाराज. मग आता आमचा सगळा दादा व्यवहार चालतो तो देह संबंधाने का आत्मसंबंधाने. हो मग आपल्याला व्यवहार करावा वाटतो का सोडा वाटतोय? व्यवहार करावा असं वाटतो. करू नये असं नाही, पण अंगाला काय विशेषण लावून घेऊ नका. काय ईश्वराचं कार्य असेल म्हणा, तुमचं प्रारब्धाचं कार्य असेल, तुम्हाला ते करावं लागणार आहे. पण करत असताना नेहमी आपण सत्सामान्य स्थितीत राहायला जगणं शिकावं लागतं. की मात्र परमार्थात हे शिकायचं आहे. परमार्थात काय तुमच्यातलं काढून टाकायचं नाही, कुठलं काय गोळा करून घ्यायचं नाही. आहे वस्तुस्थिती आपण जशी आहे तशी आपल्या स्वरूपाची तिथं राहायला मात्र शिकायचं. बघा तुम्हाला काय, आणि तिथं राहिलं की मग तुमचा केवढाही व्यवहार होते मला तो तुम्हाला धक्का लावत. पण मी ब्रह्म किंवा आत्मा हे म्हणणे सुद्धा खपत नाही. मी देह म्हणणं तरी खपतच नाही महाराज. पण मी ब्रह्म आहे मी आत्मा आहे हे तरी म्हणणं काय खपत नाही महाराज. कारण का तुम्ही देह मानायला लागला आणि ते महाराज बाधित करण्यासाठी तुम्ही देह नाही तुम्ही आत्मा हे म्हणावं लागतं साधकावरती महाराज. आता ते त्याच्याही पलीकडे गेलेले असतात महाराज. सद्गुरू त्यांना हे माहितीच नाही महाराज. तुम्हाला सांगायसाठी त्यांनी ती खोळ घेतली का त्यांच्याकडे आहे मी देह आहे मी आत्मा आहे मी ब्रह्म आहे. स्वरूपानं ते आहेच महाराज आणि तुम्हीही तेच आहे महाराज. फक्त तुम्हाला त्या आपल्या स्वरूपावर आणण्यासाठी त्यांना ते तू देह नाही हा स्थूल देह नाही तू
सूक्ष्म देह नाही तू, कारण देह नाही, देहातीत तू आहेस असं तुम्हाला सांगावं लागतं महाराज. मग काय मी ब्रह्मा आहे, मी ब्रह्मा आहे, ब्रह्मा आहे म्हणत बसायचं आहे महाराज? काय नाही. जोपर्यंत त्याचा अभाव होत नाही तोपर्यंत थोडासा अभ्यास करावा लागणार मला. तो हे अभ्यास हळूहळू मावळून जाऊ महाराज. त्यांच्या ठिकाणी यातलं काय नाही, म्हणून त्यांना देह म्हणणं खपत नाही, आत्मा म्हणणं देखील खपत नाही. म्हणजे ते वंदनाला तुम्हाला विषय होत नाही, हे त्याच्यातलं आहे. मग आता त्यांना स्तुती देखील त्यांची खपत नाही आणि करूच नाही स्तुती निवड. म्हणजे काय त्यांची निंदा करावी असं आहे काय? नुसती स्तुती करीत बसू नये, करावीच वाटली तर देवाशी सद्गुरूची स्तुती करावी म्हणून सांगितलं. जीवाची स्तुती कोणी करूच नये. पण एवढ्या देखील काय त्यांना काय म्हणून आपण विशेषण देत बसायचं महाराज. त्यांची सेवा करत राहावं अनन्य भावानं आणि त्यांनी सांगितले ते कार्य आपलं करून घ्यावं, त्यांचं नव्हतं ते. म्हणजे जीवदशा निवृत्त करावे. नुसती स्तुती करण्यात काय दादा, तुम्ही स्तुती करा नाही तर नाही करा, तुमच्या स्तुतीच्या या भिडेला ते पडतच नाही. फक्त त्यांचं एकच महाराज उद्देश असतो, तळमळ असते की त्यांना आपली जीवदशा सोडावी, एवढाच त्यांचा एक हेतू असतो महाराज. म्हणून मी देह आहे तर म्हणत नाहीतच, पण मी आत्मा आहे, ब्रह्मा आहे हे देखील ते म्हणू शकत नाहीत महाराज. कारण वेदांत शास्त्रात मी देह म्हणणे जितका भ्रम आहे बघा, तितकाच मी ब्रह्म म्हणणे हाही ब्रह्मच आहे. म्हणून काय सांगितलं सांगा. अरे मी देह म्हणणं जेवढा भ्रम आहे महाराज, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे वाचित आलं ना, तुम्ही तेवढं विशेषण लावून घेतलं ना, भ्रमातलंच आहे महाराज. पण हा भ्रमानं भ्रम घालवायचा आहे, बरोबर का? याला संवादी भ्रम म्हटले. मी संवादी भ्रमानी संवादी भ्रम. मी देह म्हणणं हा भ्रमच आहे महाराज, अज्ञानकृत भ्रम आहे महाराज. आणि तो घालवण्यासाठी मी देह नाही मी आत्मा एवढं म्हणायचं महाराज. कारण का स्वरूपानं आपण तो ते आहोतच महाराज, पण त्याला विसरलो आणि देहाला आपण म्हणायला लागलो आणि त्या म्हणण्यानं थांबलो नाही तिथं. मी माझं म्हणायला लागलो, काहीतरी करायला लागलो आणि अधोगतीला चाललोय महाराज. त्याचं कारण काय आहे, मी आत्मा हे कळलेलं नाही म्हणून. मग तो भ्रम घालवायचा असलं तर त्या अज्ञान आत्मस्वरूपाच्या ठिकाणचं अज्ञान निवृत्तीसाठी मी देह नाही मी आत्मा आहे म्हणावं लागतं मला. देहात्मबुद्धी घालवण्यासाठी आत्मत्वबुद्धी काही थोडी दिवस बुद्धिनिषय हे करावं लागतं मला. काही दिवस हा अभ्यास आपल्याला करावा लागणार मला, पण तोही हा अभ्यास हळूहळू मावळत जातो. म्हणूनच मग विदंतेशी वाळिले जे मी पणेविन डहारले ते रूप तुझे आपुले. तुझे नाही आपुले, आपण तुझे आहे ते नाही नाही, ते रूप पाहिजे आपले आपणच. असं एखाद्या वेळी आलं तर सुधारणा करायची. इदंतेशी वाळले, इदम हे काहीतरी आहे महाराज. अहम तयार झाले की इदम तयार होतंय. तुमचं अहम तयार झालं ना की मग इदम पुढं काहीतरी तयार होतं महाराज. आता एकदा अहम गेलं इदंताही जाते महाराज. अहम सापेक्ष अहम आणि तसं आता इदम हे काहीतरी आहे, हे सामान्य आहे महाराज. इदम हे सामान्य आहे महाराज. आणि सामान्य वस्तू ही भ्रमाती असते आणि अधिष्ठान रूपानेही असते महाराज. कारण का इदम ही दुरी आहे, ही इदम या रूपाने आहे. इदम ही सामान्य स्वरूप आहे महाराज. सामान्य स्वरूप नसतं तर भ्रम झालाच नसता महाराज, बरोबर आहे. मग आता एकदा तुम्हाला ज्ञान झालं ना, ते सामान्याचं ज्ञान झालं की इदम म्हणणेपणा तिथं जातो, हे आहे. कारण का मी आणि ते दोन्हीतलं काय आहे, ज्यावेळी ज्ञान होतं ना त्यावेळी ही समोर जी विषय आहे अंतःकरण वृत्ती आहे त्याला घटोपयत चैतन्य म्हटलंय आणि अंतःकरण उपयत चैतन्य म्हटलंय. बाहेर ज्ञानाची रीती सांगत असताना सांगितलंय महाराज. आणि मग ज्ञान होत असताना काय होतं, दोन्ही उपाध्या एक संबंध नाहीचा. काय असेल ते पुढं आणि अंतःकरण होती एक ऋषी सुरू झालं ना की त्यावेळी तिथंही चैतन्य आहे इथंही चैतन्य आहे. दोन्ही समोर एक आलं ना की चैतन्याचं काय होतं, ऐक्य होतं महाराज. आणि दोन्ही उपाधींचा काय होतो,
बाद होतो आणि चैतन्य तेवढं राहतं महाराज. आणि तिथं मग तुमचं अहम इथलं निघून गेलं की इदंतेशी वाळले ती तिथं शिल्लक राहत नाही महाराज. सामान्य वस्तू तिथं. आता तेच रूप पाहायला आपण डहारले. आता ही विश्वरूपानं डहारले म्हणजे व्यापकत्वानं आता दुसरं काय न होता तेच आपलं स्वरूप पाहायचं. देशिकाल वस्तू आत्मा निर्वाळा विश्वाकार अशी एक आपल्याला प्रतीती तिथं. आणि असं पाहावं म्हटले महाराज. आणि खरं पाहणं हे आहे महाराज. कारण का त्या विश्वात त्याला सोडून दुसरं काय नाहीच महाराज. झालेला नाही हा तरी सिद्धांतच आहे महाराज. पण जरी प्रतीतीला येत असलेलं दिसलं तरी सोनेपणा न येता उणे काय म्हटले ते अलंकार काय सोनं जे आहे ना सोन्यात उणेपणा न येता अलंकार रूपानं बनलेलं आहे. तिथे काय झालेलं नाही काय उणं झालेलं नाही आणि वेगळं काय झालेलं नाही महाराज. तसं परमात्माच हे स्वस्वरूपानं ते तुम्ही मानायला लागला म्हणून विवर्तवादाची आपल्याला एकदा दृष्टी आली ना अजातवाद पटायला काय अडचण नाही महाराज. विवर्तवाद घेऊन आपण व्यवहार करायचा आणि अजातवाद नेहमी आपल्या याच्या समजुतीत ठेवायचा. व्यवहार आम्हाला करावाच लागणार आहे बरोबर आहे. पण व्यवहार करत असताना विवर्त काय करतो महाराज अधिष्ठानाला धक्का न लावता व्यवहार होतो तिथं. कारण का तिथं सत्ता भिन्न आहे. काय तिथं सत्ता भिन्न आहे महाराज. तुमचा आमचा व्यवहार होतो तो व्यावहारिक सत्तेतला होतो आणि आपलं स्वरूप आहे ते पारमार्थिक सत्तेतलं आहे. आणि हे आपलं खरं स्वरूप आहे महाराज. आणि समसत्तेत साधक बाधक व्यवहार होतो महाराज. आणि किती जरी तिथं काय व्यवहार तुमचा झाला तरी स्वरूपाला धक्का लागत नाही. मृगजळ किती जरी वाचलं तरी जमीन ओली होत नाही. तसं किती जरी व्यवहार तिथं झाला तरी आपल्याला स्वरूपाला धक्का लागत. हे विवर्तवादाचं अत्यंत त्यालाच जीवनमुक्त म्हटलं महाराज. जीवनमुक्तांचा व्यवहार असा होत असतो महाराज. कारण का ज्ञान झालं की तुमचं आयुष्य आहे तोपर्यंत तुमचा देह असणार आहे महाराज. देह आहे तोपर्यंत तुमचं प्रारब्ध असेल तो व्यवहार तुमचा होणारच आहे महाराज. पण व्यवहार होत असताना असंग रूपाने व्यवहार होतो तो विवर्तवाद. अजातवादात व्यवहारच नाही तिथं सांगायची काय गरजच नाही महाराज. अजातवादात विधेयी कैवल्यात महाराज व्यवहारच नाही महाराज. पण विधेयी कैवल्याची दृष्टी ठेवून जीवनमुक्तात जगायला शिकायचं महाराज. साधक अवस्थेत जीवनमुक्ताची लक्षणे ठेवून आपण पुढे जायचं अभ्यास करत करत. आणि जीवनमुक्त झाल्यानंतर महाराजांना काय भानगडी करत बसायचं नाही. सामान्य स्थितीत राहायला शिकायचं. म्हणजे विधेयी कैवल्यात जसं आपल्याला तिथं जी अव्यवहार्य स्थिती आहे ना तशा स्थितीत राहायला हळूहळू जगायला शिकायचं महाराज. इदंतीशी मी पणे डहारले म्हटले ते रूप पाहिजे आपले आपणच. आता आपल्याला आपण बघायचं म्हणजे मीच ते आहे असं जाणायचं महाराज. तिथं आरसा घेऊन देखील नव महाराज. समोर आरसा घेऊन देखील आता बघायची काही गरज. कारण का आरसा घेतला की तुम्हाला हा भेद तिथं सिद्ध होतोच महाराज. त्रिपुटी होती ना. बरं तुम्हाला काय आरशा घ्यायची गरज आहे. तुम्हाला मी कधी आहे नाही असं कधी वाटतं का काही नाही महाराज. फक्त आपल्याला कोणतरी आहे असं वाटायला लागलं तेवढं घालवायचं नाही आहे तिथं राहायचं महाराज. कधी आपल्याला महाराज मी कोणतरी आहे काय अशी शंका येते काय आहे का नाही महाराज. फक्त आपल्याला विपरीत रूपानं आहे तेवढं झालं एवढं की राहतं तिथेच राहतं महाराज. जमतंय का असं जमवायला पाहिजे. दादा अभ्यास करायला पाहिजे. एक लक्षात ठेवा अमृतानुभव हा महाराज पूर्णतेचा तरी पण आपण अभ्यास करूया. हा ग्रंथ घ्यायला आपला अजून अधिकार नाही महाराज लक्षात ठेवा. म्हणजे मी माझं सांगतो काय दादा आपल्याला दुसऱ्याला हे लावायचा आपला अधिकार नाही. परमार्थात कोणी कोणाला लावायचं नाही. ज्याच्या त्याच्या अंतःकरणाचा तो अधिकाराचा प्रश्न आहे महाराज. पण चौकशी जिची त्याने करावीच.
चांगदेव 65 हा ग्रंथ महाराज साधक अवस्थेत अत्यंतिक महत्वाचा आहे. बघा तुम्हाला काय म्हणायचं आहे, सगळं झोळून काढते महाराज. आणि तिथं झालेलं हे भोगायचं आहे. अमृत अनुभव हा अनुभव भोगायचा आहे. तरी पण आपण तिथं राहायला शिकूया महाराज. आपल्याला थोडा थोडा भगवंताने काहीतरी आपल्याकडे थोडीशी तिजोरी दिली आहे म्हणूया, त्याचं चिंतन करत राहिलं तर आहेच महाराज. हे बघा, तुम्हाला वस्तूसाठी काही काळजी करायची गरज नाही, कुठं जायची गरज नाही. फक्त याला काय करावं लागणार, थोडासा बुद्धीला ताण देऊन इकडे तिकडं कचरा आहे त्याला ढकलून आपण अभ्यास करणं, आपला रस्ता हळूहळू पावलान पावलं जाणं गरजेचं आहे महाराज. नाहीतर मग आयुष्याची एकदा भरती झाली की संपलं महाराज. काय आत्मत्वे वेठीला होय सो दया तया दृश्य ते पाह, ते दृश्य द्रष्टेपणेशी होत जाय तयाची. होय, ही जर प्रक्रिया आपल्या बसायची असेल तर जाणीवेची आहे करिता दधी मग नवनीत निर्वाणी रिगे जायची. त्यासाठी अभ्यास कोणी करायचा, आपला पुढे अभ्यास करायचा. हो आहेच. हे बघा, दुधात काय लोणी आहेच महाराज, तूप आहेच, त्याच्यात काय अडचण नाही महाराज. पण तुमचा आत्मा काय कुठे नाही काय, आत्मा आत्मस्वरूपानं स्वयंसिद्ध आहे महाराज. अहो आज तुम्ही आहे तसंच आज आहे, कुठं काय त्याच्यात काय बदल झालेलाच नाही. होणं शक्य नाही, एवढं तिथलं हे आहे महाराज. हा हेच सगळी विपरीत विशेषण ही वाढतात महाराज. आता इथं यथार्थ विशेषण म्हणजे सच्चिदानंद स्वरूपानं आत्मा ब्रह्म आहे, हे जर कपत नाही तर विपरीत विशेषण कशी कपतील महाराज. जेवढी वाढवेल तेवढं आपण बाहेर जाणार का आत येणार, बाहेर जाते आपण मोठं होणार, मर्यादित होणार. महाराज म्हणतात मर्यादित म्हणजे मरणाऱ्याच्या यादीत आपण. मर्यादित म्हणजे काय, मरणाऱ्याच्या यादीत. संकुचित पण आला की संपलं तुमचं महाराज. मर्यादित तुम्हाला काहीतरी व्हावं वाटतंय ना, त्यावेळी तुमचं व्यापक गेलं ते तिच्यात शिल्लक. काहीतरी व्हावं वाटतं ना, जेवढी जोडाजोड परिचिन आपल्याला बरोबर आहे. कारण का व्यापकात काय व्हायचंच नसतं ना, व्यापकात व्हायला काय जागा आहे काय महाराज. व्हावं ज्या अर्थी वाटतं त्यावेळी आपल्याला परिचिन्नता संकुचित आपण होतो महाराज. व्यवहार काय तुमच्याकडून होणार आहे, सहज होतो. अहो एवढा त्याने व्यवहार केला, मी कुठं काय केला म्हणून सांगितलंय मला. आपण तिथं कमी पडतो मजस्तव झाले, आमची अवस्था अंगावर गणेश पाडतो. त्याने सांगितले मजस्तव झाले, मी नाही केल्याशी जाणे देतो, आणि आम्हाला काय करता येत नाही, पण आम्ही केलं म्हटल्याशिवाय राहत नाही. आपण पाराधी नाही ना, काय करता येते बाजी दादा. हे इरम जे आहे ना ते अहम सापेक्ष आहे महाराज, अज्ञान कृपा. आता ती सामान्य वस्तूची यथार्थ आहे महाराज. ती इदंतीशी म्हणजे हे काहीतरी आहे, ते वाळून गेले ना राहतं ते सामान्य, आणि तेच आपलं स्वरूप आहे. कारण का दुरीच स्वरूपानं प्रतितीला आली का दुसरं काय आलं. दोरी नसती तर आणि आहे आता दोरी म्हणणेपणा तरी कुणाला आहे, तिलाच. दोरी म्हणा नाही तर सर्प म्हणा नाही तर नाही म्हणा, आहे ते तसंच आहे. म्हणण्या न म्हणण्या आतीत संपूर्ण आता दिसणारं तुम्हाला जे काय विश्व आहे ना ते डहारले म्हटले. कारण का आता त्याला कुठेही संकुचितपणा राहिलेला नाही महाराज. व्यापकत्व प्राप्त झालंय. की व्यापकत्व प्राप्त केलं झालं ना तुमच्यातला उच्च कनिष्ठ भाव निघून जातो, आणि त्याच्यामुळं चांगलं वाईट खरं खोटं सगळा संपूर्ण त्यातनं दोष निवृत्त होतो महाराज. आणि आमका माणूस चांगला आहे, आमका वाईट आहे हे म्हणणंपणा देखील आपल्याकडे राहत. दृष्टीच बदलते महाराज. इथं सृष्टी बदलायची नाही महाराज. काय करायचं, दृष्टी बदलायची आहे महाराज. दृष्टी बदलली ना सृष्टी बदलायची गरज नाही. सृष्टी असावी आणि मग तुम्ही बदलावी महाराज. बदलायची, आपली दृष्टी बदलायची आहे. ब्रह्मदृष्टी आली ना की मग आहे ते परमात्मा स्वरूप आहे मला. कुठं जायची काही गरज नाही.
मग म्हटलं तुका म्हणे मग एकांताचा तिथं आहे ते एकांत म्हणजे ते जंगलात जाऊन म्हणत नाही तुम्हाला आता त्या स्वरूपाच्या ठिकाणी आपण कुठं आहे स्थिर आहोत अवघा एकाचा एकांत पीक पिकला आनंद होय स्थितीचं लक्षण एकांत आपल्या एकाच याच्यात तेच आनंद रूपाने पिकलेलं आहे महाराज कारण का तोच स्वरूपानं हे संपूर्ण विश्व ते मी मानायला लागला असा म्हणून आहे तोपर्यंत प्रतीला येत असलं तर सोनाराच्या दृष्टीत सोनं असतं काय अलंकार असतो बरं आहे तरी काय महाराज सोनच आहे ना लिहिणाऱ्याच्या दृष्टीचे अलंकार असतात महाराज पण सोनाराचे नाही महाराज तर ज्ञानीपुरुषाच्या ह्याच्यात आहे ते सगळं विश्वब्रह्म आत्माच आहे आपलंच स्वरूप आहे आत्मा ब्रह्म हे देखील मानत नाहीत महाराज आहे ते तीच आहे महाराज कारण का आहेच ती महाराज फक्त दृष्टी यावी लागते महाराज सार गोष्ट श्री गुरूंना आत्मा हे विशेष नाव देखील सण होत नाही मला त्यांना आत्मा म्हणणेपणा देखील हे नाव सण होत नाही कारण का आहे ना त्याला म्हणायचं काय बघा अगोदर नाही त्यावेळी म्हणत राहणं गरजेचंच आहे महाराज पण झाल्यानंतर आत्मा आहे म्हणत हे देखील सण त्यांना होत नाही महाराज श्रीगुरूंच्या ठिकाणी कसं राहायला पाहिजे हे देखील संतांच्या ठिकाणी कसं राहायला पाहिजे हे देखील शिकावंच लागतं महाराज कारण का ती एक जोखीमदारी आहे ना कारण विशेष तितके बाधित असते झालं जेवढं विशेष आहे ना तेवढं बाधित असतं महाराज सच्चिदानंद पद देखील महाराज तिथं असत जे याच्या आवृत्तीसाठी आहेत महाराज ती देखील याच्या व्यावृत्तीसाठी ते आहेत महाराज असत नाही म्हणून सत्मन्यपणा आला जड नाही म्हणून चित्तमन्यपणा आला दुःख नाही म्हणून आनंदमन्यपणा आलाय महाराज विशेष म्हणजे भेद आणि काहीच नसणे शून्यवाद म्हणजे शून्य विशेष तेवढं भेदवाद येत आहे काहीतरी विशेष लावलं आणि काहीच नाही म्हणणारे एक शून्यवादी ते दोन कायम आहेत विशेष तुम्ही म्हणायला आला की आमचा भेद सिद्ध झाला म्हणतात ते भेदवादी काय नाही म्हणताना शून्यवादी म्हणतात पण हे दोन्ही वाद खंडित आहेत आपला अद्वैतवाद जो आहे तो सिद्ध आहे आणि अद्वैतावर आपण राहणं अत्यंतिक गरजेचं आहे चला असे 4 वाद लक्षात ठेवावे हे 4 वाद आहेत 1 जडवाद 2 आहे. शून्यवाद 3 विशेषवाद 4 अद्वैतवाद त्यात 3 वाद खंडित आहेत आणि 1 अद्वैत वादच सिद्ध आहे 3 वाद खंडित आहेत अद्वैतवाद सिद्ध आहे या विभूतून श्री ज्ञानेश्वर महाराज विशेषवाद खंडित करतात 1 विशेष आहे असे रामानुजादिक विशिष्टवादी मानतात रामानुजाचे विशिष्टवादी मानतात 2 सामान्य आणि विशेष दोन्ही नाहीत असे शून्यवादी मानतात ते सामान्य मानत नाहीत आणि विशेषही मानत नाहीत काय नाही ना आमचं शून्य माना शून्यवादी म्हणतात 3 सामान्य नसलं तर विशेषाची सिद्धीच होत नाही मला सामान्य हे नसल तर तुम्हाला भ्रमही होणार नाही आणि प्रमा म्हणायला तरी जागाच नाही मला 3 शून्यही नाही व विशिष्टही नाही किंतु सामान्य चैतन्य आहे असे वेदांती मानतात शून्यही नाही विशेषही नाही तर हे काय आहे सामान्य सामान्यच आपलं स्वरूप आहे महाराज हो आणि ते सत्स्वरूपान आहे कारण वस्तू आहे ती आहेच मग पुन्हा तिला आहे असे तरी काय म्हणावे वस्तू आहे ना जे आहे तरी काय म्हणत बसायचं महाराज वस्तू नाही त्याला तरी आहे म्हणायचंच नाही महाराज जग नाही त्याला आहे म्हणायचं नाहीच किंवा जीव नाही त्याला जीव आहे म्हणायचं नाहीच देह नाही त्याला आहे म्हणायचं नाहीच महाराज पण जग नाही ब्रह्म आहे जग नाही ब्रह्म आहे तरी काय म्हणत बसायचं महाराज देह नाही आत्मा आहे देह नाही आत्मा आहे हे तरी काय आहे काय म्हणायचं महाराज नाही त्याला तरी आहे म्हणायचं नाहीच पण आहे त्याला देखील आहे 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 असं म्हणत बसायचं नाही ती कहाणी अंतःवृत्ती
वृत्ती काय आहे, मी देह मन हे बुद्धीचंच कार्य आहे. बुद्धी संबंधानंच व्यवहार सगळा होतो, तो बुद्धीच्या संबंधानं होतो. मला मी देह म्हणणं आहे बुद्धीनंच आपल्याला अंतर्गतनं म्हटलं जातं. आणि मी ब्रह्म आहे म्हणणं तरी कशात नाही. मग बुद्धी हे अज्ञानाचं कार्य आहे ना. काय शरत होता, बुद्धी ही कशाचं कार्य आहे, अज्ञानाचं कार्य आहे. आणि त्यातनं म्हणणं हे अज्ञानाचंच आहे ना. म्हणजे इकडे शब्दात आलं की ते अज्ञानाचंच, अज्ञानाचं कार्य देतं महाराज, ब्रह्माचा होतं मला. मी काय नाही ना. म्हणजे वाचिकता भाव देखील तिथे शिल्लक राहत नाही मला. वाचितीत आलं की ते आलं बघा इकडे तुम्हाला. म्हणून मी देह म्हणणे हे नाही, पण मी आत्मा म्हणणं देखील तिथे शिल्लक राहत. कारण का ते बुद्धीद्वारा म्हटलं जातं महाराज. आणि बुद्धी अविद्येचंच कार्य असल्यामुळे म्हणणं देखील ते अविद्येतलं जातं महाराज. फक्त ते नाही म्हणण्यासाठी हे म्हणणं गरजेचं आहे महाराज. पण आता आहे त्याला काय आहे म्हणायचं महाराज एकदा समजून झाल्यानंतर. असे ते सामान्य स्वरूपच आहे. असं ते सामान्य स्वरूप आहे महाराज त्यांचं. म्हणजे आशिष विशेष रहित सामान्य स्वरूप आहे. उदाहरणार्थ म्हणून साधकांना नेहमी आपण सामान्य स्वरूपात राहायला शिकायचं मला. व्यवहार करा तुम्ही, पण कुठलंही अंगाला विशेषण लावून घेऊ नका महाराज. एकदा विशेषण अंगाला लावून घ्यायची सवय लागली ना, काय महाराज कधी आला असं नाही म्हटलं एखाद्याला, आता तू बोलला काय बघा, नसेल एखाद्या वेळ बोलला नसेल, तिच्या लक्षात नसेल, आला असेल बसला असेल, नाही केवढा माणूस ताट आहे बघा, बोलला देखील चढला. अरे काय बोलला काय नाही बोलला, काय बोलला की तुला शिंग फुटले, नाही बोलल्यावर काय होती ती मोडून गेली. म्हणावं त्यानं असं तुला वाटलंच का? हे सगळं घोटाळ्याच आहे हो. हे सगळं घोटाळा काढून टाकायचा महाराज. व्यवहार करा तुम्ही, व्यवहार करावा लागणार आहे तुम्हाला, काय आम्हाला सर्वांना संतांना देखील व्यवहार करावाच लागला महाराज. कुठेतरी व्यवहार टाकलाय महाराज, पण तो व्यवहार तिने अंगाला लावून घेतलेला नाही महाराज. माझा याचा काय संबंध नाही. उदाहरणार्थ जी मुलगी लग्न होण्यापूर्वी नवऱ्याला दादा म्हणत होती, ती लग्न झाल्यानंतर त्यास दादा असे तर म्हणतच नाही, पण तो नवरा असेही म्हणत नाही. गावातच असतात हो बहीण भाऊ. आणि मग त्यांचे ते मुलगा मुलगी असतात. अगोदर ती मामाच्या इथे गेली की दादा दादा म्हणत होती महाराज. आता काही कारणानं त्याचं लग्न झालं तिच्याशी, आता दादा तरी म्हणत नाहीत, कारण का आता पत्नी नातं झालंय ना. आता दादा म्हणते नवरा आहे म्हणत बसते महाराज. काय म्हणायचं महाराज, आता दादा राहिलेला नाही म्हणायचं नाही, मग काय नवरा म्हणत बसते महाराज. किती सहज तिने उदाहरणं दिली आहेत महाराज. हे बाई दादा शिकायचं आपण वागायला, व्यवहार करत असताना. कारण का आम्हाला तर व्यवहार करायची काय म्हणजे ती पाळी येत नाही, कोणी येत नाही दादा महाराजाकडे, पण तुमच्या पाठीमागं थोडंसं ईश्वरांना दिले म्हणूया, कार्य करायला लागतं म्हणूया. पण त्या कार्यातनं आलिप्त राहणं हे अत्यंत गरजेचं आहे महाराज. कारण का हे विपरीत विशेषण कुठं लावून कुठं नेऊन घालील यात स्तुती असते हो. तुम्हाला बाकीचं जग काय बंधन करत नाही महाराज. पण हे नमस्कार चमत्कारच बंधाला कारणीभूत महाराज. खरं म्हणजे नाही, तुमच्याशिवाय कार्य होत नाही, तुमच्याशिवाय कार्य होत नाही, तुमच्यासारखा माणूस नाही, असं करून बेले अडकलेले महाराज. आणि या सोन्याच्या साखळ्या येतात, शोभत्यात महाराज. मग आमचं फोटो निघतात, मग ते जाहिराती निघतात. हे सगळं आता जी व्हायला लागले का नाही, ते ब्रह्मातलं आहे महाराज. करू नका असं नाही, चांगलं ईश्वराचं कार्य म्हणून करूया, आपण करत राहूया. पण अंगाला न लागता हे केलं तर ठीक आहे महाराज. नाहीतर हा भ्रम थोडासा बाधक नाही, पण हा भ्रम मात्र हा मोठा बाधक आहे. ती दादा तर म्हणतच नाही महाराज. आता नवरा झाला, नवऱ्याला तरी काय नवरा म्हणायचा आहे. तसं आपण आपला देह तर नाहीच महाराज. देह म्हणणेपणा तरी गेलाय महाराज. ती देह म्हणणेपणा घालविण्यासाठी मी ब्रह्म आहे, आत्मा आहे, ब्रह्म आहे, आत्मा आहे म्हणत होतो आपण महाराज. निधिध्यासन लावलेलं होतं महाराज. निधिध्यासनाची परिपाकावस्था झाली की सहज आपण समाधीत जायला
पाहिजे महाराज. समाधी महाराज काही वेळा उत्थान होईल महाराज, परत अभ्यास करायचा. इथं आज आपल्याला हे करायला अभ्यासाची गरज आहे बघा. हे नुसतं वाचून पाठपाठांतर करून सांगू शकू, पण तेवढ्यानं भागवत नाही महाराज. इतर वेळी दादा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. हात जोडून सांगतो, पाया पडून सांगतो, कारण का हे अभ्यासाची कसोटी आहे महाराज आपल्याला. आणि ती आज आपल्याला जागा मिळालेली आहे. कारण का तुम्हाला हे ऐकायला देखील कुठं मिळत नाही. तर आज आपल्याला त्या मानानं अभ्यास करतोय. कुठंतरी असेल महाराज, कुठंतरी आपल्याला अमृतानुभव आपल्या चिंतनाला येतो मिळव कुठंतरी असायला पाहिजे. त्याशिवाय मी येत नाही महाराज. पण आल्याला दौडायचं नाही. त्याची किंमत कळून घेऊन आपला त्याचा उपयोग करून घेणं आपलं कर्तव्य आहे. परमार्थ कर्तव्य म्हणून जर केला तर परमार्थाला फल आहे महाराज. फलालाच काय फल असं नाही म्हटले महाराज. पण स्वाधीन होईस्तोर ती टिकाय होईस्तोर महाराज, स्थिर होईस्तोर सांभाळावं लागणार आहे महाराज. ती दादाला दादा म्हणत नाही तर मग नवरात्री काय म्हणायचे महाराज? आहे नाही त्याला काय म्हणायचंय मला? तसं आपण ब्रह्म आहोत, आत्मा आहोत काय म्हणत बसायचं महाराज? म्हणण्या न म्हणण्या आतीत आपण आहोत महाराज. कारण तो तिचा नवरा आहे. त्यास नवरा काय म्हणायचे, काय म्हणायचं आहे? तसे श्री गुरूंना आत्मा असे म्हणणे देखील सहन होत नाही. त्यांना आत्मा आहे म्हणणं देखील सहन होत नाही. ते आहेतच महाराज आत्मरूपानं. म्हणजे त्यांना वंदन करण्याबद्दल चाललं नाही का, लक्षात ठेवायचं. त्यांना वंदन करण्याबद्दल देखील ती वंदनाला विशेष होत नाही. तर म्हणून त्याची बाबतीत चरणी ठेवीची माता हेची भले. शरणागती करणं एवढंच करावं महाराज. संतांच्या ठिकाणी उगा पडून राहील ते आहे. उगा संतांचे पायी न मागे न करी काय आणि तुझी गाडी. यानं काय होतं महाराज, जेवढी अहम भाव जो आहे तो निघून जातो महाराज. बरोबर आहे. या करण्यानं सहज आपण तिथं राहिलो पडून म्हणजे या स्थितीत, तर हे काय अहमपणा जो आहे तो हळूहळू निघून जातो महाराज. आणि सहज जागण्याची आपल्याला ठेवून गावते महाराज. असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आता श्री गुरूंकडे गेल्यानंतर शिष्याची नामरूपे राहतच नाहीत हे अखंडार्थी दृष्टांताने सांगतात. आता आपल्याला ती लावून घेतलेलं नाही, पाठीमागे झालं होय का नाही. कारण का त्यांना नमस्कार करायला देखील आता ते काही उरत नाहीत, स्तुती करायला उरत नाहीत. तिथं त्यांनी भेद ठेवलेलाच नाही, स्वतःला त्यांनी काय लावून घेतलेलं नाही. हे झालं त्यांच्याकडनं महाराज. पण शिष्याचं काय होतं ते पुढं सांगतात महाराज. कारण का ते खरं मोठं काम त्यांचं आहे महाराज. ते ईश्वर देखील कार्य करू शकत नाही, ते सद्गुरू कार्य करतात महाराज. बाकीचे तरी करत नाहीतच महाराज. बाकीचे तरी हे कार्य करू शकत नाहीत महाराज. मग ईश्वर काय करतो, तुम्हाला तुमचं आहे ते भोगवून देतो. तुम्हाला काहीतरी मागितलं तर देऊन टाकेल महाराज. पण तो ईश्वर रूपानं तुम्हाला करू शकत नाही. पण संत महात्मे मात्र जीवाचं काय करतात, साधकाचं काय करतात ते पुढल्या ह्याच्यात आणि अत्यंतिक महत्वाचे आहे महाराज. आपण सारे की हे त्यांचं मोठं कार्य आहे महाराज. कोणी करू शकत नाही महाराज त्यांच्याशिवाय. बघा काय म्हटले. राती नुरेची सूर्या नात्री लवण पानिया नुरेची जेवी चैलिया निद जैसी. अर्थ, सूर्यापुढे रात्र उरत नाही किंवा पाण्यात मीठ राहतच नाही किंवा जागे झाल्यानंतर झोप उरतच नाही. दिलेली उदाहरणं 2-3 उदाहरणं दिलेली महाराज. सूर्योदय आला की रात्र राहत नाही, सूर्योदय आला की रात्र राहत नाही. विरोधी भाग आहे. पाण्यात मीठ पडले की ते मीठ रूपानं राहत नाही. जाग झाले की झोप निघून जाते महाराज. आता थोडी कमी जास्ती तर दावून दिलेली आहे, बघू पुढे आपण चिंतन करताना. कारण का उदाहरणं देत असताना देखील महाराज काय अपुरं असेल तर ते पूर्ण तिला निघून अखंडार्थी उदाहरणं आहेत ती महाराज. आणि अमृतानुभवात विशेष रूपाने अखंडार्थीच उदाहरणं जी असते जास्त दिलेले आहेत महाराज. कारण काही तर अजातवादच सांगायचं आहे, दुसरं काय सांगायचं.
कुठं तरी घेतला तरी विवर्तवाद घेतलेला आहे महाराज. दृष्टीसृष्टीवाद, सृष्टीदृष्टीवाद, ते अनिर्वचनीय ख्याती, इकडे तिकडे आता काय नाही महाराज. चला. विवरण. जसे सूर्य उगवला की सूर्यापुढे रात्र राहतच नाही, परंतु हा दृष्टांत अपुरा आहे. सूर्य उगवला की सूर्यापुढे राहत नाही, पण सूर्य नसताना आहे ना, सूर्याच्या अभाव काळात म्हणजे रात्र होती. मग आता उदयाला आला म्हणून गेली, म्हणजे अपुरा आहे. बघा, दृष्टांत देताना देखील महाराज पूर्णता अपूर्णता दावून देतात महाराज. म्हणून दृष्टांत देताना देखील जिथं सिद्धांत असेल तसाच दृष्टांत असावा महाराज, होय का नाही? नाहीतर सिद्धांत एक आणि दृष्टांत जरी एक लागला तर सिद्धांत न होता अपसिद्धांत होतो. कारण सूर्य उगवल्यावर जरी रात्र राहत. आणि काय करायचं, जरी प्रमाण पाठ असलं तिकडं आलं तर द्यायचं प्रमाण, नाही तर आपण द्यायचं नाही प्रमाण. कधी द्यायचं विषय बदलतो, कधी विषय बदलतो किंवा सांगायचं अपुरा असताना अगोदर दृष्टांत देऊन आपण प्रमाण देऊन रिकाम होतो, असं होतं. किंवा त्यांना सांगायचा भाव असतो तो वेगळा असतो. म्हणायचं आपण, म्हणायचं नाही असं नाही महाराज. त्याने ते प्रमाण म्हटलं ना उचलायचं आपण. आले का लक्षात? अपुरा पडतोय महाराज. कारण का सूर्याच्या अभाव कालात रात्रही असते महाराज. म्हणून हा दृष्टांत काय अपुरा आहे. कारण सूर्य उगवल्यावर जरी रात्र राहत नसली तरी ती सूर्यानंतर पुन्हा येत असते. सूर्य उगवल्यावर राहत नाही, पण सूर्य असायला गेल्यानंतर परत आणि रात्र येतेच ना. परत आणि ती म्हणजे तिचा अत्यंत अभाव होत नाही, तिचा अत्यंत अभाव होत नाही. म्हणून दुसरा दृष्टांत देतात. पाण्यात मीठ घातले तर मीठ वेगळे उरतच नाही, कारण मीठ ही वस्तू स्वरूपाने पाणीच आहे, म्हणून ते वेगळे उरतच नाही. आता मिठाचा खडा पाण्यात गेला की उरत नाही. का उरत नाही? तर स्वरूपानं ते मीठ हे पाणी रूपानंच आहे महाराज. फक्त गोठून कडा झालेला होता म्हणून त्याला मीठ म्हणणेपणा आलेला आहे. जरी मीठपणा म्हणणेपणा आलेला असला तर स्वरूपानं काय आहे? ते पाणीच आहे. म्हणून ते पाण्यात टाकलं की काय होतं? विरघळतंय. तसं महाराज स्वरूपानं जीव काय आहे महाराज? ब्रह्मच आहे महाराज. म्हणून तो ऐक्य भावाला प्राप्त होतो महाराज. पण मी राहिलं की अजून खारटपणा तसं पाण्यात मीठ जरी विरघळलं तरी महाराज पूर्ण अंशानं ते विरघळून जात नाही. मीठ खारट रूपानं हे राहतं, अपुरं राहते महाराज. परंतु हा देखील दृष्टांत अपुराच आहे. मग हा देखील दृष्टांत कसा आहे? कारण अपुराच आहे. मीठ पाणी एकत्र केले तर मीठ पाण्यापेक्षा वेगळे भिन्न रूपाने उरत नाही. मीठ आणि पाणी एकत्र केलं की आता वेगळं उरत नाही हो. रूपानं म्हणजे असं राहत नाही. तरी पण पाण्यामध्ये खारटपणा या रूपाने तरी ते उरतच असत. तरी पण मिठात पाण्यात खारटपणा हा राहतोच महाराज. तसं अहम मी म्हणणं खारटपणाच आहे तुम्हाला. मी पणे विण घातलं तिथे तेवढ्यासाठी महाराज. मी पणे विण डाळले म्हणून तिसरा दृष्टांत देतात. जागे झालो म्हणता म्हणून तत्सापेक्ष निद्रा मानवी लागते. वस्तुतः स्वरूपाने निद्रा ही नाहीच. तुम्ही जागा झालं म्हणता म्हणून झोपलं तसं वाटतं महाराज आपल्याला. वस्तुस्थितीने स्वरूपाखंड निद्रा ही नाहीच महाराज. अहो सुषुप्ती देखील तुम्हाला ज्ञान आहे ना. स्वयंप्रकाश आपण आहोत ना. ती जागा पकडायची आपण. ती जागा आपण पकडायची आपल्याला कधीच आपले महाराज. कारण का स्वयंप्रकाश आपण आहोत महाराज. निद्रा नाही आपल्याला महाराज. आपण मांडलेली निद्रा आहे महाराज. नाहीतर नेहमीच आपली जागृती आहे महाराज. ही जागृती आली तुम्हाला की झोप तरी जातीच महाराज, पण जागा आहे म्हणणेपणा देखील तिथं.
कापुराचे थळीव नुरेची आगीची बरव नुरेची रूप नाव तैसे या. आता त्याच्याही पुढचा महाराज त्यांनी दृष्टांत दिला. माऊली खरोखर दृष्टांत आला. माऊलीचा दृष्टांत युक्तिवाद याला म्हटले. माऊलीने युक्तिवाद कितीतरी शिकवले मला. अर्थ अथवा कापराचे सुंदर अलंकार अग्नीजवळ नेले असता त्याची नामरूपे उरतच नाहीत. सुंदर किती महाराज अलंकार करून कापराचे तुम्ही अग्नीजवळ ठेवा, त्याचं नाम रूप काय शिल्लक राहत नाही महाराज. त्याप्रमाणे श्रीगुरूंच्या सानिध्याने शिष्याची नामरूपे राहतच नाही. आता हे कापराचं उदाहरण दिलंय महाराज. अग्नीच्या ठिकाणी ती सामर्थ्य असतं महाराज, शक्ती असते होय का नाही. त्याप्रमाणे सद्गुरूंच्या ठिकाणी ते सामर्थ्य असतं आणि त्यांच्या ठिकाणी दयाही असते महाराज. ते आपणासारखे वेगळं राहू. कापुराला अग्नी लागला की तो महाराज कापूर रूपानं राहतच नाही, पण अग्नी रूपाने देखील सरताना मिळून जातो महाराज. त्याप्रमाणे इथं साधकाचे नाम रूपाचा पूर्ण महाराज असे विशेष भाव काढून टाकतात आणि आपल्या स्वरूपाला ते मिळवून, आता स्वरूपाला मिळवून टाकतात म्हणण्यापेक्षा त्याचं आहे ते आदमन घालवले की स्वरूपानं आहेच हे महाराज, काय अडचण नाही महाराज. जसं आहे तसं ते आपल्या स्वरूपाला मिळवून टाकतात. म्हणून त्यांच्या ठिकाणी कधीही महाराज मी तूपणा राहिलेला नसून साधकाचाही ते घालवून टाकतात. विवरण श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अग्निकाष्ठाच्या दृष्टांत न देता कापूर अग्नीचा दिला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी इथं लाकडाचा काष्टाचा आणि अग्नीचा दृष्टांत दिलेला नाही, कारण का काष्टालाही अग्नी जाळतोच आणि कापरालाही जाळतोच महाराज. पण लाकडानं काष्टानं जाळलं तर ते काहीतरी विशेष रूपानं या रूपानं कोळसं या रूपानं मागं राहतं महाराज. पण कापराचं मात्र काय शिल्लक राहत नाही. माऊलीने देखील तो कापुराची वाती उजळल्या होती, ठाईच समाप्ती झाली. सर्वात श्रेष्ठ हा ते आहे न देता. कारण असे की लाकूड अग्नीमध्ये टाकले तर ते लाकूड रूपाने राहत नाही, पण कोळसे या रूपाने तरी ते राहतेच. हो हो. आणि कापराला अग्नी लावला तर कापराचा विशेषपणा राहत नाही. म्हणजे कापूर आणि अग्नी हे दोन्ही मावळून शेवटी आकाशच तेथे राहते. त्याप्रमाणे श्री गुरु शिष्याला देखील आपल्याप्रमाणे नामरूपे राहू देत नाही. कापराला एकदा अग्नी लागला की कापूर तरी जवळतोच अग्नी विजून जातो, केवळ आकाश अवकाश रूपानं राहतं मला. त्याप्रमाणे एकदा साधक त्यांना अनन्य भावानं शरण गेला तर तो मशी महावाक्य जर त्याच्या कानावर पडलं महाराज, जर अधिकार असेल महाराज, तर अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती उठते महाराज. आणि ती वृत्ती उठून महाराज तीही सरताना मावळून जाते महाराज. ते त्या आपल्या स्वरूपानं आहेतच महाराज. कोण? सद्गुरू. याचा देहात्म भाव निघून जातो आणि ब्रह्मभाव ज्याला प्राप्त होतो महाराज. त्या स्वरूपाला ते आपल्या प्राप्त करून पुन्हा सारिकी करीती. याच्या हातापाय पडे तरी वंदत्वे पुढे न मंडे, न पडेची हा भिडे भेदाची. अर्थ श्रीगुरूंच्या हातापाया पडले तरी ते कधी वंदनाचा विषय म्हणून पुढे येतच नाहीत, कारण श्रीगुरु भेदाच्या भिडेला बळी पडत नाहीत. काय दिले त्यांना वंदन करायला कधीही तुमच्या समोर येत नाही महाराज. कारण काही भिडाच आहे हो. आम्हाला नमस्कार करायला पाहिजे, नमस्कार करा, ते अमकं करा, तमकं करा, काही भिडच आहे मला. कारण काय इथं काहीतरी विशेषण मानूनच करावं लागतो. आणि तुम्ही एक आत्मस्वरूपाचं सामान्य स्वरूप सुटलं ना, सगळी विशेषणे जी आहेत ती महाराज अविद्येतली कार्य आहेत महाराज, भ्रमात आहेत महाराज.
म्हणून ते वंदनाला देखील विषय होत नाहीत महाराज. करुणे त्यांना वंदन असं नाही महाराज, पण त्यांच्या ठिकाणचा भाव सांगतात महाराज. तुम्ही मला वंदन केलं नाही या भिडेला कधीही पडत नाहीत महाराज. आणि कुणाची भिडा ठेवूच नये. परमार्थात तरी भिडा ठेवून परमार्थ करू नये. पिढीचा परमार्थ नाही होत महाराज. जाणीवेतला परमार्थ असावा महाराज. काय भिडा ठेवायची काय तू बघा. भिडा कधी ठेवायची असते महाराज? तुमच्याकडनं काहीतरी प्राप्त करून घ्यायचं असलं तर महाराज. मग काय असं ना तिकडे म्हणते तिकडे आपलं कार्य करूया आणि जाऊया तिकडे असं म्हणून कार्य करावं लागतं महाराज. इथं काय आहे नाव सांगा महाराज. महाराज अरे त्यांना काय मिळवायचं नसतं महाराज. त्यांना तुझ्या याच्यासाठी ते तळमळून तुझ्या पाठीमागे लागतात. म्हणून संत महात्मे का करतात, काय करतात हे आपल्याला अगोदर कळणार त्यांची गरजेचं आहे महाराज. आणि हे कळलं तर बाजीदादा त्यांच्या ठिकाणी आपला भाव तयार होतो. तो भाव हे कार्य करत नाही महाराज. ते वंदनाला देखील तुमच्या भिडीला पडत नाहीत महाराज. कारण का तुमच्या वंदनानं त्यांना काय मोठेपणा येणार आहे काय? काही नाही महाराज. वंदन करा नाही तर नाही करा. ते आपल्या स्वरूपानं जशी आहेत तशीच आहेत महाराज. कधी भिडेचा परमार्थ करू नये. विवरण श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी श्री गुरूंना हात जोडले, पाया पडलो तरी पण सद्गुरू वंदे म्हणून वेगळे होत नाहीत. त्यांना पाया पडलो हात जोडलो तरी वेगळं होत नाहीत ना. ते मी बाबा कोणतरी सद्गुरू आहे, तू शिष्य आहे, आणि अजून त्याला शिष्य गुरुभाव जर असेल तर तो अजून गुरु म्हणायला देखील नाही हो. साधकाच्या ठिकाणी असून दे महाराज, पण त्यांच्या ठिकाणी असता कामाच नाही महाराज. आणि त्यांच्या ठिकाणी जर अजून भेद असेल तर आपल्याला अभेद स्थितीवर कसं नितीन महाराज. त्यांच्या ठिकाणी जर अजून भेद नांदत असेल तर त्या अभेद स्थितीवर कसं नितीन महाराज. म्हणून कोणाच्या निंदास्तुतीकडे बघूच नाही महाराज. आपल्या स्थितीत राहायला कायम शिकायचं महाराज. आणि ही संतांची शिकवणच आहे असं नाही महाराज. त्यांनी जगून लावलंय. त्यांनी हा अनुभव घेऊन तुम्हाला हे सांगाय. कारण का हिथं खरं आपलं कल्याण आहे महाराज. ही आपली जागा आहे महाराज. हे आपलं स्वरूप आहे महाराज. वंदनाच्या बेडेला ते पडत नाहीत महाराज. म्हणून बाजीदादा कोणी मानलं मला नाही मानलं कशाला म्हणत बसायचं दादा. व्यवहार करत राहायचं महाराज. पण हे जी काय आलंबनं जी आहेत ना ती काढून टाकायची. कारण वंदकपणा आपण कनिष्ठ व दुसऱ्याला श्रेष्ठ समजावे लागतो. वंदकपणा कनिष्ठ श्रेष्ठ भाव धरूनच करावा लागतो. हो तो इथं राहिलेला नाही. कारण का व्यापक आहे ना. श्रेष्ठ कनिष्ठ भाव धरायला तुम्हाला परिचिन्नता यावी लागते महाराज. तिथं काहीतरी वेगळं असावं लागतं. वस्तू कशी आहे महाराज? व्यापक आहे महाराज. व्यापक वस्तू महाराज भेद सिद्ध जरा होत नाही. श्रेष्ठ कनिष्ठ भाव तिथं राहत नाही महाराज. परंतु सिद्धांतामध्ये एकरूप अशी वस्तू आहे. बघा सिद्धांत एकरूप अशी वस्तू आहे. मग त्यात हा भेद कसा पाहता येईल? बघा सिद्धांतच असा आहे महाराज. एकच एक आहे महाराज. तिथं महाराज भेद कसा तुम्हाला बघता येईल महाराज? वंदन करण्यामध्ये तर भेद होत असतो. वंदन करायचं म्हटलं की तुम्हाला भेद स्वीकारावाच लागतो. तसेच वंदन करणारा मनुष्य समोर असतो. म्हणून श्री गुरु ही वंदे म्हणून समोर असले पाहिजेत. आता वंदन करणारा समोर असायला पाहिजे. मग तुम्हाला वंदन करायचं तुम्ही समोर, तुम्हाला दुसरा कोणतरी पुढे असायला म्हणजे त्याने तुम्ही कुठेतरी मानायला पाहिजे. म्हणजे ती समोर असायला पाहिजेत मला. पण ते कुणाच्या समोर होत नाहीत. ते कुणाच्या समोर होत नाहीत आणि त्यांना कोण समोर होत नाही. परंतु ते वंदे म्हणून समोर होतच नाही. वंदे म्हणून तुम्हाला नमस्काराला पुढे येतच नाहीत म्हणून. कारण का त्यांच्या ठिकाणी श्रेष्ठ कनिष्ठ भाव निघून गेलेला असतो.
म्हणून वंदकपणा श्री गुरु ठेवतच नाही. वंदकपणा ते श्री गुरु आपल्या ठिकाणी ठेवत नाही. त्याप्रमाणे भेदाच्या भिडेलाही पडत नाही. म्हणून ती त्या भेदाच्या भिडेला पडत नाहीत महाराज. कारण का वंदकपणा हे भेदातनंच करावं लागतो महाराज. बरोबर. तुमच्या भेदाच्या भेडेला पडत नाही. कारण का भेद जेवढा दुःखाला कारणीभूत आहे महाराज. भेद निवृत्तीसाठी सगळा प्रयत्न आहे महाराज. आणि भेद निवृत्त करून जर आणि तुम्ही कुठेतरी मला पूजा करा, अमकं करा, तमकं करा म्हटलं तर अजून तुम्ही विपरीत भ्रमात आला. मग व्यवहारामध्ये मनुष्य भिडेने वागतो, पण सद्गुरूजवळ भेदही नाही व भीडही नाही. झालं. व्यवहारात आपल्याला भिडेने वागावं लागतं, भेदाने वागावं लागतो, पण त्यांच्याकडं भेद नाही म्हणून भिडा नाही. कोणाची भिडा ठेवायची महाराज? तुम्हाला वेगळं काहीतरी असावं, मग तुमच्याकडे हा भेद प्राप्त झाला एकदा की भिडेच्या पलीकडे जातो महाराज मनुष्य. काय म्हणायचं? बरोबर आहे. आपणा प्रतिरवी उदो करी जेवी, हा वंद्य नव्हे तेवी वंदनासी. अर्थ, सूर्य ज्याप्रमाणे आपल्याकरता स्वतःच्या उदय करत नाही, त्याप्रमाणे श्री गुरु वंदनाला कधी विषय होत नाही. सूर्य का प्रकाशमान आहे, ते स्वतःसाठी महाराज प्रकाश उदय करतो महाराज. स्वतःसाठी करत असला तर मग त्याच्या ठिकाणी अंधकार मानावा लागेल मला, प्रकाश त्याचं स्वरूप मानावं लागत नाही महाराज. तसंही महाराज स्वरूपानं आहे की भावाला प्राप्त झालेले आहेत महाराज, ते वंदनाला भिडेला पडत महाराज. सूर्याच्या ठिकाणी जसा अंधकाराचा ते अभावच आहे, प्रकाश रूपच आहे, तशी स्वयंप्रकाशच आहेत महाराज ते स्वतः. त्यानं कुठं काय तुम्ही माना नाही तर नाही म्हणा, वस्तुस्थितीनं जसं आहे तसंच आहे. सामान्य स्थिती. विवरण. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सूर्य जसा स्वतःच्याकरिता उगवत नाही, तसे श्री गुरु वंद्य म्हणून वेगळे उरतच नाहीत. कारण का प्रकाशाने अंधकार त्यांच्या ठिकाणी नाही, व प्रकाश हे त्यांचं स्वरूपच आहे सूर्याच्या ठिकाणी. तसं ते वंदन म्हणून वेगळे उरतच नाहीत. म्हणजे कधीही ती स्वरूपापासून चढढळ होत नाही, कधीही. ते वंद्य झाले तर आम्ही त्यांना वंदन करावे, पण ते आमच्या वंदनाला वंद्य होतच नाही. ते वंद्य झाले तर म्हणजे तिने गुरुपणा मानला तर आम्ही त्याला वंदन करायला जाऊ, हो, पण ते मानूनच घेत नाहीत ना. ते मानूनच घेत नाहीत महाराज. कारण नमस्कार करणे भेदातूनच भूषणास्पद असते. आता वंदन करणं, नमस्कार करणं भेदात भूषण आहे ते, पण कुठं आहे? भेद स्वीकारावा लागतो महाराज. एकमेकाला वंदन करावं हा एक भूषण आहे महाराज, पण भेद स्वीकारूनच करावा लागतो. आणि भेदच हा महाराज तुम्हाला अधोगतीला नेतो. वंदन असावं पण अभेदात नसावं. तिथं उपारीचा बाध करायचा आणि मग नमस्कार करायचा. चैतन्य स्वरूपाखंड जर तुमची दृष्टी केली तर तेच खरं वंदन आहे महाराज, तोच खरा नमस्कार आहे. करायचं नाही हात. नको दादा, ती हे काय आपल्याला वाटतं पण आपल्या अधोगती आहे. परमार्थात महाराज तुम्ही जेवढं सावध राहशील तेवढं तुमची कल्याण आहे. आणि जेवढं आपण बेसावध राहू, काहीतरी गंमत करू, ती दुसऱ्याची गंमत होत नाही. कोणाची होती नाव सांगा महाराज? हो, आपलीच गंमत महाराज. मग आपली सोन कधी करून घेऊ नका परमार्थात महाराज. परमार्थासारखं वैभवच काय नाही महाराज. पण हे सगळं शास्त्रानं सांगितलंय ना, ते सांभाळून तसं आपण जगणं, प्रयत्न करणं अत्यंतिक अनेक जन्माचे संस्कार आहेत. दादा वाटते, तुम्हाला वाटत नाही काय? कोणाला वाटत नाही नाव सांगा? का वाटत नसेल? वाटते प्रत्येकाला महाराज. मला तसं व्हावं वाटते महाराज. महाराज आवडतो वाटते तर मुक्त व्हावं असं वाटत नाही का? वाटणार नाही. पण महाराज अनाधिकाराचे संस्कार आहेत. ऐकलं तर ती त्यांचा पगाडा जास्त आहे, पण ते लागलीच आपल्याला तिथंच गंमत करतात आणि दुसरीकडे कुठेतरी घेऊन जातात.
आणि दुसरीकडे घेऊन जायला गेलंय हे आपल्याला कळत नाही महाराज. आणि ते मायेचं मोठं कार्य आहे महाराज. तिथं आपण सावध राहायचं महाराज. आणि दिलेला अभ्यास करत जर गेलो आपण महाराज तर वस्तू तुम्हाला स्वयंसिद्ध आहे. वस्तूसाठी तुम्हाला कधीही कुठंही कसलीही तुम्हाला काळजी करायची किंवा खंत करायची गरज नाही महाराज. फक्त तिथं अभ्यास करून ते आपण तिथं स्थिर कसं राहायचं. अभ्यास करून प्राप्त देखील नाही, कारण का प्राप्ताची प्राप्ती आहे महाराज. आपण स्थिर कसं त्यावर राहायचं तेवढं नव्हतं, एवढं शिकायचं महाराज. काय म्हटले तिथे? अभेदात नमस्कार करणे हे दूषण आहे. अभेदात नमस्कार करणे हे दूषण आहे. होय, तिथं कुठं काय आहे महाराज? म्हणून मुलाने बापाला नव्हते, बरोबर. मुलाने बापाला नमस्कार करू नये पण लढीवाळपणा करावा. बायकोला आहेर करणारा इतका उदार मनुष्य तुम्ही कुठेतरी पाहिलाय का? वहिनीला आहेर असतो. बहिणीला ती शब्द असं झालंय बघा. नाही, काय माहिती सगळीकडे असं झालेलं आहे. चष्मा लावायचा. हे बघ नाही, वा. चष्मा नाही तर नाही. काय दिसते बघ. हे बघवा असं का? या उवच आहे इथं. अहो, आहे ते उगाच आहे. होच आहे हो. सगळीकडे असं झालेलं काय आहे. करणार? बऱ्याच ठिकाणी असं ती वहिनी बहीणच असते. नाही तरी सुद्धा ते पुढचं वाचल्याशिवाय समजत नाही ना. बरोबर आहे हो, पण काय होते माहिती का तिथं बहिणीला आहेर असतो हो, बायकोला नसतो. पण बायकोला आहेर म्हणजे बायकोला बहीण मानणारा कोण आहे का एवढा इथून सांगायचं आहे ते महाराज. बरोबर. सांगायचं काय महाराज, ती बहीण आहे असं मानणारा फार श्रेष्ठ मनुष्य महाराज. आहेर कोणाला असतो? बहिणीला असतो. पण बायकोला आहेर करणारा एवढा श्रेष्ठ कोण आहे महाराज? येतं ते दिलेलं आहे. बहिणीला कारण का आहेर व्यवहार असतो. करत असताना देखील एवढ्या ह्याच्यावर आता ती बायको रूपा नाही का ब्रह्मरूपा नाही हो? आपण मानत नाही का ते? नाही. चैतन्य रूपानं कोण आहे महाराज? ब्रह्मच. हा, बहीण म्हणते माझ्या भावाने मला लुगडे नेसविले. बायको असे कधीही म्हणणार नाही, कारण ती काय म्हणायची आहे महाराज? आपण आपला स्वभाव असा ठेवावा की ज्या करण्यात पाप आणि बंध निर्माण होऊ नये. झाले. आपल्या व्यवहारासाठी करावा की आपल्या करण्यात पाप बंध निर्माण होऊ नये. पाप झालं की बंध हा घडतोच महाराज. निष्पाप वृत्तीने जगायला शिकायचं महाराज. बरोबर. हो. पाप होऊ नये, बंधन घडू नये. कारण का बंधन घेऊनच आला म्हणून काहीतरी करायची पाळी आली आहे महाराज. आणि ते करत असताना आणि क्रियेतनं महाराज निवळ बंध वाढत राहतो. म्हणून सावध राहून क्रिया करत राहावा, व्यवहार करत राहावा. श्री गुरुला नमस्कार करण्यात भेद होतो आणि भेदात बंधन आहे. तो त्यांना नमस्कार करायचा म्हटलं तर भेद स्वीकारावा लागतो. आणि भेद म्हटलं की तेच बंधाला कारण आहे. दुजे जवळ सगळा जो हे आहे तो भेदात व्यवहार होतो महाराज. हे सगळे 12 प्रकारचे भेद मानले तेवढ्यासाठीच महाराज. किती प्रकारचे? हे सगळे भेद भ्रमातच आहेत महाराज. हा बंध फार वाईट आहे. हा बंध फार वाईट आहे. भेदातला वेळ फार वाईट आहे. मनुष्याला करता भोगता अहम मम आणि श्रेष्ठ कनिष्ठ वाटायला लावणे हे बंधाचे स्वरूप आहे. होय. करता भोगता सुखी दुखी श्रेष्ठ कनिष्ठ सगळं बंधाचं कारण आहे महाराज. बंध म्हटलं की भेद म्हटलं की हा बंधाला, बंध आला की श्रेष्ठ कनिष्ठ भाव झाला. हे सगळं तुम्हाला बंधाला कारणीभूत होतं महाराज. स्थूल देहाचे उल्लंघन करण्यात अहम मम जातात. आणि बघा याचं उल्लंघन केलं का नाही अहम आणि मम निघून जातं. काय काय जायचं बघा. सूक्ष्म देहाचे उल्लंघन करण्यात कर्तृत्व भोक्तृत्व जाते. आता सूक्ष्म देह म्हणजे आपलं आतलं करता भोगता सुखी दुखी तिथलं निघून जातं महाराज. कारण देहाचे उल्लंघन करण्यात श्रेष्ठ कनिष्ठपणा जातो. कारण देहाचं उल्लंघन केलं ना ऐकी भावाला प्राप्त होतो महाराज. भेद तिथे शिल्लक राहायला ऐकी भावाला प्राप्त होतो. तिथं श्रेष्ठ कनिष्ठ भाव देखील राहत. कारण का हे पुढचं 2 जे आहेत ते ना कारण कोण आहे? कारण देह आहे. आणि कारण देह निघून गेला पुढचं तरी जातच महाराज.
पण श्रेष्ठ कनिष्ठ भाव देखील इथनं निघून जातो. कारणाचं कार्याची निवृत्ती होते. हे दोन पुढचं घालवायच्या अगोदर हे जर गेलं का नाही तर पुढचे दोन सहज ते निघून जातात. वक्तृत्व आहे ना, वक्तृत्व कर्तृत्व कर्तृत्व आहे. कर्तृत्व पाहिजे. इथं हे कर्ता आणि भोक्तापणा जातो. वक्तृत्व ही जराशी रेष राहिली आहे. ती रीस जरा पडलेली नाही. आपल्या वारकरी संप्रदायात असा श्रेष्ठ कनिष्ठपणा न ठेवता कोणीही कोणाच्या पाया पडावे. हो हो, आपल्या वारकरी संप्रदायाचं एक वैशिष्ट्य आहे महाराज. श्रेष्ठ कनिष्ठ भाव न ठेवता कोणी कोणाच्या मला नमस्कार केला काय बिघडलं महाराज? आणि नाही महाराज, आपल्यात श्रेष्ठ कनिष्ठ भाव वारकऱ्यात नाही महाराज. पंढरीशी नाही कोणा अभिमान, पाया पडे जन एकमेका. पंढरीला जाणाऱ्या लोकांना त्याचा अभिमान नाही म्हणून एकमेकांच्या पाया पडतात महाराज. पडत राहावं महाराज, दर्शन घ्यावं चैतन्याचं म्हणून दर्शन घ्यावं. का एक समोर नम्रता त्याने येते. आणि नम्रता एक महाराज मोठा गुण आपल्याचा आहे महाराज. नम्र झाला भूता त्याने कोंडलेले आनंद. हो हो. आणि विद्या आणि विनय हे दोन्ही शब्द तेवढ्यासाठी घेतले का? विद्या आणि विद्या असायला पाहिजे आणि त्याच्या पाठोपाठ विनय विनय पण पाहिजे. अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे यांना शोध. विद्या कमी असून देत महाराज एखाद्या वेळी, ते काय आपल्या बुद्धीचा किंवा याचा आहे काय आहे, पण विनय हा सदोदित आपण सांभाळूया महाराज. का समर्पण आपले न लाहेजे काही केले, तैसे वंदत्व घातले हरवून येणे. अर्थ, काहीही केले तरी आपल्या समोर आपल्याला उभे राहता येत नाही. काही करा तुम्ही, तुमच्या समोर तुम्हाला उभा राहता येते का? नाही महाराज. कारण का समोर उभा राहायला आपल्याला वेगळं काहीतरी व्हायला पाहिजे. आपल्यात वेगळं होऊ शकत नाही महाराज. तसं वंदन करायला कुठेतरी भेद तुम्हाला सिद्ध करावाच लागतो महाराज. भेदाला इथे जागाच राहत नाही महाराज. त्याप्रमाणे अद्वैत स्थितीत वंदन वंद्य हे द्वैत संभवत नसल्यामुळे श्रीगुरूंनी वंदत्वाचे हरण केले असते. त्या अद्वैत स्थितीत महाराज वंदे वंद करा, तिथं महाराज जागा नाही. कारण का तिथं भेदच नाही. अद्वैत स्थितीत भेद शिल्लक राहत नाही. आणि वंदय वंदक भाव करायला भेदाची तुम्हाला ही करावी लागते महाराज. विवरण, आपण आपल्या समोर आपल्याला होताच येत नाही. तुम्हाला तुमच्या समोर उभा राहता येतं का? होता येतं का? नाही ना. कारण का वेगळं आपल्याला काहीतरी करायला पाहिजे महाराज. आपल्या समोर आपल्याला व्हायला कुठेतरी भेद म्हणजे वेगळं काहीतरी करावं लागणार ना, ते करताच येत नाही महाराज. तसं अद्वैत स्थितीत महाराज भेदाला जागाच नाही. मग भेद कुठं आहे महाराज? आपल्या ठिकाणी आहे. आपल्या ठिकाणी म्हणजे तोही अंतकरणाच्या ठिकाणी आहे महाराज. बुद्धीने भेद होय ना का स्वीकार केला तेवढा तिथला भेद स्वीकार स्वरूपाने आपण अभेदच आहोत. आरशाच्या उपाधीमुळे आपल्याला वेगळं वाटायला लागलंय. तसं या उपाधीमुळे महाराज विशेषण पुढचा करून झाला, विशिष्ट झाला, अंतकरण लागलं महाराज त्या चैतन्याला. म्हणून तुम्हाला काहीतरी विशिष्ट वाटायला लागलं महाराज. अंतकरण बाधित झाले की राहते ती चैतन्य सामान्य स्थितीत आहेच महाराज. तिथं कुठं भेद आहे महाराज? बरं, आरसा आला तर काय आपण वेगळं काय झालो काय महाराज? आरशाने काय केलं महाराज? तुम्हाला कुठेतरी वेगळं करून दावलं महाराज. दावले तरी कुठं महाराज आपल्याला समजत आहे महाराज. आपण आपल्या समोर आपल्याला होताच येत नाही तसे सद्गुरू वंद्य होत नाहीत. मग आपल्याला आपल्या समोर होता येत नाही तसं ते वंद्य होतच नाही ते महाराज. तुम्ही कितीही करा प्रयत्न. जर वंद्य झाले तर त्यात एकपणा बिघडतो. झालं तर ऐक्यपणा बिघडतो. आणि ऐक्यपणा बिघडला की तुमची सगळा त्यात घोटाळा आला. आपल्या जीवनात देखील महाराज आपण एक मतानं ज्यावेळी वागतो महाराज, कितीही व्यवहार झाला तर त्या माणसाबद्दल आपल्याला काही कंत वाटत नाही महाराज. आणि जरासं काहीतरी वेगळं आलं की आहे तो आनंद विस्फुळकळून जातो. माणूस मानत होतो मी तसा तो ह्याचं वाटतं महाराज आपल्याला. बरं, हा एकपणा जो आहे तो वस्तुस्थितीनं स्वयंसिद्ध आहे महाराज.
कल्पनेने भेद गाठलेला आहे महाराज, तेवढाच काढून टाकायचा आहे. जसे एखाद्या घरामध्ये बायको 4 मुले आपण यात वेगळेपणा असावा, तर घरात कुलूप किल्ल्या असणे शोभतात. होय, कारण का तिथे विश्वास नाही ना. मग ती बाई आलून बघती सून काढीन म्हणून. हे कशाचं होतं काय महाराज, आपण जायचं होतं काय. खुल्लं घरात हवं, रिकामं घरात हवं महाराज, केवढा विश्वास पाहिजे महाराज. परंतु त्यात आबरूच जाते, कारण कुलूप किल्ल्या भेद आहे असे दाखवतात. जाऊते ना, ती कवा तरी काहीतरी केल्याशिवाय राहणार नाही. मग ती सासू असेल किंवा सून असेल किंवा पोर असेल किंवा कोण असेल महाराज, काय शिकवण दिली व्यवहारात आपल्याला. आणि बघा यथार्थ व्यवहार झाला की त्याचं नाव परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे काय महाराज. तसे श्री गुरुने वंद्य व्हावे व आपण वंदन करणारे व्हावे, यात भेद सिद्ध होतो. म्हणून त्यांनी वंदे व्हावं, आपण त्याला वंदन करायला, तिथं भेद सिद्ध होतो महाराज. तुम्हाला अभेद स्थितीवर नांदायला कितीतरी उदाहरणं दिल्यात महाराज. कारण का अभेद हे खरं आपलं स्वरूपच आहे महाराज. म्हणून हा वंदकपणा गुरु शिष्यामध्ये नसावा. वंदकपणा देखील गुरु शिष्यामध्ये नसावा. दुसरी आशा आहे की शिष्य जर श्री गुरूंच्या कृपेने अनंत अखंड ब्रह्मस्वरूप झाला तर त्याने कोणास नमस्कार करावा. म्हणून त्यांच्या कृपेतनं जर अखंड अद्वैत स्थितीला प्राप्त झाला तर आता त्याने कुणाला नमस्कार करावा महाराज. कारण का तिथं आता त्याला काय शिल्लक राहिलेलंच नाही महाराज. गुरु शिष्य भाव देखील आता सांगणे पुसणे म्हणून एक विधेय मुक्तीत वंदनच नसते. विधेय मुक्तीत वंदन मस्त. 2 जीवनमुक्तीत बाधित वंदन असते. आता जीवनमुक्ती आहे ना, आहे वंदन, पण बाधित अनुवृत्ती नाही. कारण का जीवनमुक्तीत हा व्यवहार होतो महाराज. विधेय कैवल्यात व्यवहार नाही. कारण का तिथे उपाधीचा बाद झालेला असतो, म्हणजे हे झालेला असतो पूर्ण. आणि इथं बाधित असतो महाराज. जीवनमुक्तीत उपाधी आहे पण तिथं ते बाधित असते. म्हणून खरा व्यवहार करायला शिकायचं जीवनमुक्ती विधेय कैवल्याचा. तुम्हाला तिथं काय नाही, केवळ अखंड स्वरूपानं खरा प्रयत्न आहे तो कुठं आहे मला. विधेय कैवल्यात कसं जगायचं शिकायला. आपल्याला संपादन करायचे ती कुठले जीवनमुक्ती. 3 बद्धावस्थेत सत्यवंदन असते. बघा आता बद्धावस्थेत त्यांना सद्गुरू मानावं आणि आपण वंदन करावं, तिथं सत्य असतं महाराज. पण जीवनमुक्ती जी असतं ते बाधित अनुवृत्ती नसतं. आत्मरूपानं आपण एकच आहोत, वेगळं काय मानलेलं नसतं महाराज. आणि सगळा आपला व्यवहार बाधित अनुवृत्तीनं व्हावा, मग अंगाला काय लागत नाही. आपल्याला जीवनमुक्तीमध्ये प्रारब्ध आहे तोपर्यंतच राहायचे आहे. होय, जीवनमुक्तीत कुठपर्यंत राहणार तुम्ही. प्रारब्ध आहे तोपर्यंत 2 अंश असतात अविद्येचे महाराज. आवरण अंश आणि विक्षेप अंश. विक्षेप म्हणजे काय व्यवहार होणं, तो कुठपर्यंत असतो. प्रारब्ध आहे तोपर्यंत. जरी तुम्हाला आता ज्ञान झालं तरी काय ज्ञान झाल्याबरोबर देह पडत नाही महाराज. देह आहे तोपर्यंत प्रारब्ध घेऊन आले तोपर्यंत देह असणार आहे महाराज. ज्ञान झालं ना तर या देहावरचं ममत्व निघून जातं, मी माझं निघून जातं महाराज. आणि तो व्यवहार जो होतो त्याचा अंतःकरणाच्या ठिकाणचं जे अहम हे निघून गेलेलं असतं. आणि मग ती त्यांचा व्यवहार सगळा बाधित अनुवृत्तीनं होत राहतो. पण विधेय मुक्तीमध्ये मात्र अनंत कल्प राहायचे आहे. म्हणून बघा तिथं अनंत कल्पपर्यंत विधेय राहायचं आहे. म्हणून जीवन मुक्तीतच विधेय मुक्तीचे संस्कार असत झालं जावेत. तिथं अनंत कल्पपर्यंत राहायचं आहे मला. कुठं विधेय म्हणून जीवनमुक्तीत ते संस्कार घेऊन आपण जगायला शिकायचं. हळूहळू हळूहळू विधेय कैवल्याचे संस्कार जे आहेत म्हणजे तिथं काय आशिष विशेष नाही बाबा. सत्सामान्य स्वरूपानं व्यवहार करायचा आपण, पण कुठलंही विशेषण अंगाला लावून घ्यायचं नाही म्हणा. हे तिथं जीवन मुक्तीमध्ये विधेय मुक्ती भोगता
येते, पण विधेयमुक्तीत मात्र जीवनमुक्ती भोगता येत नाही. नाही. म्हणून आपण जीवनमुक्तीतच राहावे, पण अभ्यास मात्र विधेयमुक्तीचा ठेवीत जावा. बघा, जीवनमुक्ती तुम्हाला विधेयमुक्ती भोगता येते, पण विधेयमुक्ती जीवनमुक्ती भोगता येत नाही. म्हणून जीवनमुक्ती ही भोगणं अतिशय महत्वाचं आहे, श्रेष्ठ आहे, पण ती दृष्टी ठेवून जगायला शिकायचं. कुठली? विधेयमुक्तीची दृष्टी जगायला शिकायचं. बघा पुढे काय करणार.